तिकडे 4 तारखेला भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर भाजपच्या गटनेत्याची निवड करण्यात येईल। महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून आज 10 दिवस झाले आणि अखेर भाजपनं निरीक्षकांच्या नावाची घोषणा केली। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे। उद्या रात्री दोन्ही निरीक्षक मुंबईत दाखल होतील, त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे देखील 4 तारखेला स्पष्ट होईल। अजून आमची आमदारांची बैठक व्हायची बाकी आहे। त्या बैठकीमध्ये आमचा गटनेता आम्ही निवडणार आणि त्यानंतर पक्षाच्या शीर्ष नेतृत्व याची घोषणा करणार। राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर जवळपास 1.5 आठवड्यानंतर राज्यात महायुती सरकारचा शपथविधी होतोय। मुंबईतल्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे, याची तयारी जोरात सुरू आहे। महाशपथविधी सोहळ्याचं महानियोजन करण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जवळपास देशातल्या 22 राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित असतील। तसंच जवळपास 2000 व्हीव्हीआयपी, अनेक संत महंत सुद्धा निमंत्रित असतील। अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना सुद्धा उपस्थित राहण्यासाठी निमंत्रणं रवाना होत आहेत। लाडक्या बहिणींना शपथविधीचं खास निमंत्रण असेल। आझाद मैदानात 40,000 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। या भव्य कार्यक्रमासाठी 3 वेगवेगळी स्टेज उभारण्यात आली आहेत। ऐतिहासिक दिवस आहे 5 डिसेंबर आणि त्यामुळं इथल्या येणारे जे नागरिक आहे स्वेरिंग सेरेमनीला जे आम्ही आमंत्रित केले आहेत, म्हणजे सरकारने काही लोक नागरिक येतील, त्यांची व्यवस्था योग्य पद्धतीने झाली पाहिजे याकरता थोडी पाहणी केली आहे। जवळपास आझाद मैदानात 40,000 कुर्स्या लागणार आहेत आणि ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय, मला विश्वास आहे जवळपास 70,000 पेक्षा जास्त लोक निवडून आलेल्या महायुतीचे मुख्यमंत्र्यांना शपथ घेताना बघायला येणार। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शिवसेना आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये वार पलटवार सुरू आहेत। दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरून संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला होता। यानंतर आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आव्हान आणि प्रतिआव्हानाचा सामना रंगलाय आणि त्याला निमित्त ठरली आहे ती दाढी। दाढीला हलक्यात घेऊ नका, आताही सांगतोय। दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना रेझर पाठवतो। सत्ता स्थापनेच्या वादात आता टीका दाढीपर्यंत आली आहे। त्याचं झालं असं की दिल्लीतल्या बैठकीतल्या देहबोलीवरून राऊतांनी शिंदे आणि शिवसेनेला टार्गेट केलं आणि राऊत म्हटल्यावर त्यांची टीकाही तशीच बोचरी। राऊतांना उत्तर द्यायला समोर आले ते शिरसाट आणि सुरू झालं दाढी युद्ध। तुम्ही कालही मी बोललो, दाढीला हलक्यात घेऊ नका, आताही सांगतोय। दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही। हा झाला एक पार्ट 2 जेव्हा येईल, दाढी पार्ट 2, त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही। दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना रेझर पाठवतो। मी सांगतो आमच्या शिवसेने भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा, त्यांना दाढी करायची आहे म्हणून। आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते, त्यांच्या लोकांवरती। नुसता दाढ्या ठेवून काय करणार? तसं तर दाढीवरून टीका आजची नाही। दसरा मेळाव्यात बोलताना विरोधकांना आपली दाढी खूपच असल्याची टीका शिंदेंनी केली होती। माझी दाढी त्यांना खुपती आहे, सारखं दाढीवर बोलतात, माझी दाढी खुपते। अरे पण मी सांगतो, होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी आणि महाविरोधी आघाडी। आता शिंदेंच्या दाढीवरून शिवसेनेनं इशारा दिल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत शिवसेनेवर निशाणा साधलाय। राऊतांच्या या टीकेला संजय शिरसाटांनीही
त्याच भाषेत उत्तर दिलंय। दिघे साहेबांना दाढी शोभली, त्यांची दाढी हलकी नव्हती। तुम्ही दिघे साहेबांच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली। दाढी काय घेऊन बसला? हा, दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली, बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या। तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे, जे महाराष्ट्रावर चाल करून आली। ज्या संयमाने ते घेत आहेत, आज महाराष्ट्र पाहतोय एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवाच्य भाषेमध्ये बोलतायत, ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत। अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा, परंतु जर त्यांनी मनावर घेतलं, दाढीवरून जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल? मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवरच जाऊन त्यांना बसावं लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। शिवसेना फुटल्यापासून राऊत विरुद्ध शिवसेना वाद सुरू आहे, मात्र आता निकालानंतर वादाचा नवा टप्पा सुरू झाला आहे, एवढंच। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।